बरं, मला तुम्हाला दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे करता करता. ह्याच्यात आल्यानंतर असं कधी मनाला वाटलं की बाप रे, मी ह्याच्यात आहे, फार बरं झालं बाबा, माझ्यामुळे कुणाला तरी काहीतरी मिळतंय, असं एक फिलिंग येतं बघा की अरे मला समाधान म्हणायचंय, की समाधान वाटलं तुम्हाला की अरे बरं झालं मी यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, असं कधी वाटलं होतं? जेव्हा आपल्याला असं कळतंय की आज हे मुलं केवळ खाण्यामुळे जर शिक्षणाकडे जर येत असतील तर त्यामुळे त्यांचं जे पुढे जो विकास होतोय हा जेव्हा विचार मनात येतो आणि हे आपल्या स्वतःच्या सोसायटीमध्ये राहत आहेत, ही मुलं जेव्हा या सोसायटीमध्ये राहून जर समजा चांगल्या नागरिक बनत असतील तर हे आपल्या सोसायटीचं, आपलं स्वतःचं, आपल्या पुढच्या पिढीचं भलं आहे. बरोबर. त्यामुळे हे नक्कीच आपल्याला असं छान वाटणारच. बरोबर. आणि आपलं अपत्यच आपली पुढची पिढी असत नाही तर आपल्या देशातलं कुठलंही मूल ही आपलीच पुढची पिढी आहे, कारण ते रिप्रेझेंट करणार आहेत पुढे जाऊन आपल्या देशाला. बरोबर ना? वा. काय आता पुढे लागणार आपल्याला? त्याच्यानंतर पिठी साखर, मिल्क पावडर. बरं, बघा पुरे. ओके. कॉर्नफ्लॉर थिकनिंग एजंट म्हणून. बरोबर. त्याला जरा एक घट्टपणा येण्यासाठी. त्याच्यानंतर बेकिंग पावडर आणि आता सोडा. सोडा काळजीपूर्वक सगळं वापरा. आणि बटर. आता काय करायचं बटर घातल्यावर? आता हे एकजीव होण्यासाठी आपण दूध घालणार त्याच्यामध्ये. किती लागणार आहे आपल्याला? बघा जरा तुमचा अंदाज घ्या. येस, थोडंसं, बस थोडंसं दूध अजून, जस्ट थोडं, बस. इलेक्ट्रिक हँड मिक्सर जर वापरला तर हे जास्त एकजीव होईल. बरं. आणि पटकन होईल. बरोबर. मला वाटतं अजून दूध लागेल, थोडंसं लागेल, कारण ते कोरडं झालंय. आपण नॉर्मल जसं आप्पे करतो किंवा पॅनकेक्स करतो सिमिलरली. आता आपलं हे बॅटर तयार झालंय. ओके. व्यवस्थित मिक्स झालंय आणि आपलं आप्पे पात्रही गरम झालंय. तर आपण लो फ्लेम वरती ठेवायचं आणि बटरनी थोडंसं ग्रीस करायचं आहे. आपण ह्याला तेल नाही सोडतो कारण हा गोड पदार्थ आहे, त्यामुळे आपण बटर किंवा साजूक तूप चालेल. बरं. आता आपण साध्या चमच्यानी, जास्त मिश्रण पण नाही सोडायचं कारण ते फुलून येतात. बरोबर. वा. सगळ्या ह्या पात्रांमध्ये आपण आप्याचंही मिश्रण घातलेलं आहे. किती वेळ लागतो एका बाजूने तयार व्हायला? 5 ते 7 मिनिटं. बरं. मंद आचेवर पण. आणि मग तोपर्यंत ते एका बाजूने तयार होईल. आपण एका बाजूने ते गोल्डन ब्राऊन झाले की परत आपण ते उलटणार. बरोबर. आणि परत एक 3-4 मिनिटं लागतात आणि मग काढायचे आणि मग खायला तयार. मग आपला आप्पे केक तयार होईल. बरोबर. तुम्हाला करायचं असेल, खायचं असेल गोडाधोडाचं, पटकन लिहून घ्या आप्पे केकसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आप्पे केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: दूध, बटर, गव्हाचं पीठ, मिल्क पावडर, सोडा, कॉर्नफ्लोअर आणि पिठी साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, 1 चमचा पिठी साखर, मिल्क पावडर, कॉर्नफ्लोअर, बेकिंग पावडर, सोडा, बटर आणि दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. आप्पे पात्रामध्ये बटर घालून त्यामध्ये गव्हाच्या मिश्रणाचं एकत्रित मिश्रण घालून आप्पे केक तयार करून घ्यावे आणि सर्व्ह करावेत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.